निरोगी राहण्यासाठी काही महत्त्वाच्या टिप्स. फ्रीजच्या पाण्याऐवजी नळाचे पाणी प्या. फ्रीजमधील थंड पाणी शरीरासाठी हानिकारक आहे. कधीही एका श्वासात पाणी पिऊ नका, कारण त्यामुळे छातीत दुखू शकते. धोका कमी करते. फॅटी लिव्हर रुग्णांनी दूध पिऊ नये. दातांनी नखे चावू नयेत, कारण त्यामुळे दृष्टी कमकुवत होते. टोमॅटो सूप प्यायल्याने वजन कमी होईल आणि हे सूप डोळ्यांसाठी आणि त्वचेसाठी खूप फायदेशीर आहे. सकाळी मोबाईल फोन वापरल्याने डोकेदुखी होईल. दररोज गूळ खाल्ल्याने चेहऱ्यावरील काळे डाग दूर होतील आणि मुरूम कमी होतील. पोटभर अन्न खाऊ नका, कारण त्यामुळे पोटाची चरबी वाढते. उठताच केस विंचरल्याने ते मजबूत होतात. वेलची दुधात मिसळून प्यायल्याने थकवा कमी होतो. दिवसातून एकदा दह्याचे पाणी प्या. दह्याचे पाणी यकृत स्वच्छ करण्याचे काम करते. पेरू खाल्ल्याने आळस आणि नैराश्य कमी होते. स्वतःला थोडे सामाजिक बनवा. लोकांना भेटा आणि त्यांच्याशी बोला. नातेसंबंध, प्रेम आणि आपुलकी वाढतील. तर तुम्ही लोकांपासून वेगळे असाल तर त्याचा तुमच्या मानसिक आरोग्यावर विपरीत परिणाम होईल. जर पोटाशी संबंधित कोणताही आजार असेल तर मसूरचे प्रमाण वाढवा. जर या उपायाने मदत होत नसेल तर डॉक्टरांचा सल्ला घ्यायला विसरू नका. सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यातच नाही तर हिवाळ्यात आणि पावसाळ्यात देखील वापरला जातो. सनस्क्रीन तुमच्या त्वचेचे सूर्याच्या अतिनील किरणांपासून संरक्षण करते, ज्यामुळे टॅनिंगचा धोका कमी होतो. आल्याचे पाणी पिल्याने शरीरात रक्तभिसरण सुधारते. दररोज केस धुण्यामुळे केस गळण्याची समस्या निर्माण होते. जरी तांत्रिक सुविधांनी आपले जीवन सोपे केले असले तरी आपण हे विसरू शकत नाही की त्याचा आपल्या आरोग्यावर नकारात्मक परिणाम होतो. म्हणून त्यांच्यावर अवलंबून राहू नका. शक्य असल्यास शारीरिक हालचाली करा. कार किंवा सायकलऐवजी चालत जा. लिफ्टऐवजी पायऱ्या वापरा. यामुळे तुमचे शरीर लवचिक होईल आणि कोलेस्ट्रॉल आणि रक्तदाब नियंत्रित राहील. जास्त वेळ फ्रीजमध्ये तांदूळ ठेवू नका. त्यामुळे पोट खराब होऊ शकते आणि इतर आजार होऊ शकतात. एकटेपणा टाळण्यासाठी कुटुंब आणि मित्रांसोबत वेळ घालवण्यासाठी कुठेतरी सहलीच्या योजना करा. तसेच नृत्य, गाणे, स्वयंपाक किंवा इतर कोणतीही आवडती क्रिया करा. तुमच्या दैनंदिन दिनचर्येत ध्यान आणि योगासाठी थोडा वेळ काढा. जर तुम्हाला अजूनही एकटे वाटत असेल तर तज्ज्ञांचा सल्ला घ्या.